नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार. राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज मध्ये मी गणेश देशमुख. आज सोलापूर जिल्ह्यातून येत आहे एक अशी राजकीय बातमी जी केवळ पदत्यागापुरती मर्यादित नाही तर शिवसेनेच्या संघटनात्मक अस्तित्वावरच प्रश्न निर्माण करणारी आहे. शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर सुरू झालेलं राजीनाम्याचं सत्र आता थांबायचं नाव घेत नाही. आज पुन्हा एकदा विभाग प्रमुख बाजीराव धोत्रे आणि गटप्रमुख अनिल पवार यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर हा प्रश्न निर्माण होतोय, हे केवळ व्यक्तिगत निर्णय आहेत का की पक्षात खोलवर असलेली अस्वस्थता आता उपळून वर येत आहे. शिवाजी सावंत यांनी काय म्हटलं होतं? त्यांच्या राजीनाम्याचं पत्र थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना होतं. त्यात त्यांनी म्हटलं की जिल्हा संपर्क प्रमुख असूनही मला कोणत्याही निवडणुकीत विश्वासात घेतलं जात नाही. माझ्या तालुक्यातील पदाधिकाऱ्याच्या नेमणुका माझ्या अप्रोक्ष होत आहेत. हे फक्त शब्द नव्हते, ते होते एका जुन्या शिवसैनिकाच्या मनातील वेदनेचे शब्द. आणि आज सावंत यांच्या पाठीशी उभे असणारे त्यांचे सहकारीही एकामागून एक पद सोडत आहेत. महत्वाचा मुद्दा म्हणजे हे राजीनामे कोणत्याही एका व्यक्तीविरोधात नाहीत. हे राजीनामे आहेत सन्मानाच्या अपेक्षेविरुद्ध केलेल्या वागणुकीविरोधात. शिवसेना वाढते यात शंका नाही, पण जुने निष्ठावंत कार्यकर्ते जर उपेक्षित वाटू लागले तर ही वाढ भक्कम मुळे नसलेले झाड ठरू शकतं. निवडणुका जवळ आल्या आहेत. आता पक्षात सुरू आहे नाराजीचा लोंढा. सावंत, देशमुख, बंदपट्टे, धोत्रे, पवार हे नावे आज पदत्याग करण्याचे आहेत. पण उद्या ही यादी आणखी मोठी होऊ शकते. पक्षश्रेष्ठीने जर वेळेत लक्ष दिलं नाही तर गटबाजीचं हे वादळ केवळ सोलापुरातच मर्यादित राहणार नाही तर ते संपूर्ण संघटनेला हादरवून टाकेल. आता नजर लागलेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर. ते या साखळी राजीनाम्यावर काय भूमिका घेतात? जुन्या कार्यकर्त्यांच्या नाराजीचं काय समाधान करतात? पक्षातला विस्कळीतपणा थांबवतात का की यात अजून भर पडते? राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज सगळ्या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे. आम्ही तुम्हाला सत्य, स्पष्ट आणि थेट बातमी पोचवत राहू. बघत रहा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज. महाराजांना वंदन करतो. आज या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे गटप्रमुख अनिल पवार, विभाग प्रमुख बाजीराव धोत्रे, करकम गट यांनी आपल्या पदाचा राजीनामा आज देण्यात येत आहे. हे पत्र ह्यांच्या दोघांच्या हातात आहे. त्यांच्यावर या गटबाजीमुळे राजकारणात त्या अन्याय होत आहे. कुठल्याही त्यांचं काम झालेलं नाही आणि असे अनेक पदाधिकाऱ्यावर अन्याय झाल्यामुळे आज या ठिकाणी ते राजीनामा देत आहेत. अनिल बोल. मी अनिल पवार, गटप्रमुख बाजीराव धोत्रे, विभाग प्रमुख हे महावीर नाना देशमुख, शिवाजी सावंत त्यांच्यामुळे आम्ही पत्र घेतलेलं आहे. आता आम्ही 3 वर्ष आमचं झालं, काय कुठलं काम झालेलं नाही, काय नाही, म्हणून आम्ही राजीनामा देत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.